दंडोत प्रणाम. अनन्य भावे परमेश्वराला शरण गेल्यानंतर ज्याप्रमाणे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढून परमेश्वर मुक्तीला आपल्याला परमेश्वर नेतात, कैवल्यादान देतात आणि तिथून मात्र परत जीव हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये येत नाही, दुःखात पडत नाही. त्याचप्रमाणे देवतेच्या पण मुक्ती असतात आणि त्या कर्मराटीसाठी लागू पडतात. सालोक्य जी मुक्ती आहे ती क्षीराब्दी, सत्य, कैलास, वैकुंठ, स्वर्ग आणि अंतराळी देवतेच्या ह्या मुक्ती आहे. सामिप्यसुद्धा क्षीराब्दी, सत्य, कैलास, वैकुंठ, स्वर्ग आणि अंतराळीच्या देवतेचीच मुक्ती आहे. सारूप्य ही सुद्धा क्षीराब्दी, सत्य, कैलास, वैकुंठ, स्वर्ग आणि अंतराळी आणि अधिक कर्मभूमी आणि अष्टदेविनी देवतेची मुक्ती आहे. त्याचप्रमाणे सायुज्य म्हणजे क्षीराब्दी, सत्य, कैलास, वैकुंठ, स्वर्ग, अंतराळ आणि अधिक अष्टभैरव आणि विश्वदेवतेची मुक्ती आहे. आता ही देवतेची मुक्ती जरी देवतेकडून जीवाला मिळत असली तरी ती इतकी सोपी नाही, कारण त्यांचा विधी अत्यंत कठीण आहे. आणि जरी मिळाली, त्यांनी अत्यंत कडक तपस्या करून, साधना करून जरी ती देवतेची मुक्ती मिळवल्या तरी त्यांचा पुण्य संपल्यानंतर ह्याच देवता जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा ढकलून देतात, म्हणून ती नित्य नाही आहे. तर ह्या कर्मराटीमध्ये ह्या मुक्ती साधारण लोक सद्भक्त जे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अन्यथा ज्ञानाच्या माध्यमातून यालाच परमेश्वराच्या मुक्ती आहे असंही काही लोक समजतात. परंतु हे अन्यथा ज्ञान आहे. परमेश्वराची जी मुक्ती आहे ती मात्र कैवल्यदानाची, त्यातून मात्र परत येणं जाणं नाही. श्रीकृष्ण महाराजांनी, स्वामी श्री चक्रधरांनी यावरती स्पष्ट जीवाला सांगितलं, अनन्यभावी जर तुम्ही आम्हाला शरण आलात, आम्हाला जाणून जर घेतलं, तर आम्हाला जाणण्याव्यतिरिक्त काही जाणण्याची आवश्यकता नाही आणि आम्हाला शरण येण्याव्यतिरिक्त कोणाला शरण जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ज्याप्रमाणे आमच्यावरती निष्ठा ठेवून, समर्थवादावरती निष्ठा ठेवून परमेश्वराला जाणून उमजून जर भक्ती आमची केली तर मात्र तुम्हाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात परत न येण्यासाठी आम्ही तुम्हाला मुक्ती देऊ. देवतेच्या मुक्ती आणि परमेश्वराच्या मुक्ती जमीन आसमानचा फरक आहे. सालोक्य, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य अशा ह्या देवतेच्या मुक्तीचे प्रकार आहे. परंतु परमेश्वराच्या मुक्तीचं जे नाव आहे ते मात्र कैवल्यदान आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.